शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. शेजारील राष्ट्रांसोबत शत्रुत्व नाही, अमेरिकेचे हल्ले थांबले तर आम्ही सुद्धा हल्ले थांबवू. इराणचे राष्ट्रपती पेजेश्कियान यांच्याकडनं शांततेचा प्रस्ताव. इराणची लष्करी ताकद उद्ध्वस्त, 32 युद्धनौका बुडवल्या. पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील नेत्यांचा खात्मा. डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा. ट्रम्प यांच्याकडून इराणला आत्मसमर्पण करण्याचा इशारा. गॅस आणि इंधन टंचाईवर केंद्र सरकारचं नियंत्रण. नागरिकांनी घाबरू नये. आखाती युद्धाच्या सावटाखाली मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन. रशिया चीनचा इराणला छुपा पाठिंबा. अमेरिकेचा आरोप. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून शस्त्र उत्पादन वाढवण्याचे आदेश. ट्रम्प प्रशासनाचा आरपारचा लढा. रशिया भारताला पुरवलेल्या तेल साठ्याचा रेकॉर्ड देणार नाही. शत्रू राष्ट्रांमुळे तेल साठ्याचा रेकॉर्ड सिक्रेट ठेवण्याची भूमिका. सुरक्षेच्या कारणास्तव गोपनीयतेवर भर. कच्च्या तेलाची प्रति बॅरल किंमत $90वर. पेट्रोल डिझेलच्या किमतीही वाढण्याची शक्यता. आखाती देशांमधील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ. पाकिस्तानला देखील इंधन दरवाढीचा फटका. पेट्रोल डिझेलच्या दरात प्रति लिटरने 55 रुपयांची वाढ. पेट्रोल डिझेलच्या किमतीत थेट 300 रुपयांच्या पुढे. कोणतीही बँक असो, पात्र शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणारच. 30 जूनच्या आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. हा ठेकेदारांचा अर्थसंकल्प. कर्जमाफीची खरंच अंमलबजावणी होणार का? संजय राऊतांचा सवाल. तर युद्ध केवळ सीमेवर नाही, शेतकऱ्यांच्या बांधावर देखील ठिकठिकाणी शेतकऱ्यांचा माल अडकून पडलाय. राऊतांची टीका. 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार असताना शेतकऱ्यांना फुटकी कवडीही दिली नाही. उद्धव ठाकरेंनी कर्जमाफीची घोषणा करून हवेत बाण सोडले. नवनाथ बन यांचा राऊतांवर पलटवार. शरद पवारांपेक्षा पार्थ पवारांची संपत्ती अधिक. 88 कोटींच्या संपत्तीसह पार्थ पवार महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत राज्यसभा उमेदवार. प्रतिज्ञापत्रामधून माहिती उघड. जय पवारांची सोमवारी पत्रकार परिषद. काही दिवसांपूर्वी VSR मालकाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. अजित पवारांच्या अपघाताच्या तपासावरून जय पवार काही बोलणार का, याकडे लक्ष. रोहित पवारांकडून दिल्लीमध्ये विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू. रोहित पवारांनी अरविंद केजरीवालांची भेट घेतली. अजित पवारांच्या अपघातावरून सरकारला घेरण्याची तयारी. संसदेमध्ये आवाज उठवणार. दादांच्या अपघाताला रोहित पवारांच्या कारखान्याचं प्रदूषण कारणीभूत. भाजप युवा मोर्चाचा संशय. चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र. तर भाजपकडून गलिच्छ राजकारण सुरू. रोहित पवारांचा संताप. अपघाताचा प्राथमिक अहवाल आलाय. पूर्ण अहवाल आल्यावर बोलेन. अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या तपासाबाबत सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया. हैदराबादमध्ये मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या समोर 126 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. गडचिरोली सीमावर्ती भागातील या माओवाद्यांवर 7 कोटींचं बक्षीस होतं. AK-47 सह मोठा शस्त्रसाठा जप्त. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.